सो बघू शकता सोलापूर स्टेशन वरती आहोत आम्ही. अशा प्रकारचे वेटिंग रूम अवेलेबल आहेत. रेणीगुंटा स्टेशनच्या बाहेर आलेल्या तुम्हाला भरपूर गाड्या बघायला भेटतील. हा स्पॉट असा आहे की इथं देवाची प्रतिमा दिसती. आता एक मुखचेहरा दिसतो आणि हा स्पॉट इथे आहे. की स्पेशल दर्शन का आहे तर आता जिजू आणि श्वेता सांगतील ते स्पेशल काय. काय घातलं लुंगी. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असाल, मी, दीदी, जिजू, अहिल्या, मावशी असे 4 जण आम्ही तिरुपती बालाजींचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. खरं तर खूप दिवसापासून इच्छा होती की दर्शनाला जायचंय बट आज फायनली तो दिवस आलेला आहे. आता वाजलेत 7:30. 8 वाजता ट्रेन आहे. दीदी, जिजू त्यांनी सगळे निघालेत. मी पण निघतो, तर आपण भेटूया स्टेशनवरती जाऊन. सो गाईज, फायनली स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत. हाय श्वेता. हाय कर. चल, आज पोचलोय आम्ही स्टेशनवरती. आता जाऊ ट्रेन मध्ये. कुठे चाललो ग आपण? श्रीनिवास गोविंद. ते सॉन्ग कसं म्हणायचं ग? मन श्री व्हेरी गुड. क्लॅप करा. सो बघू शकता सोलापूर स्टेशन वरती आहोत आम्ही. इथून रेणीगुंटा आमचा स्टॉप असेल. तिकडून तिरुमालाला जाऊत आम्ही. काय झालं? तिला जायचं नाही म्हणलं, मग पप्पाला बोलवते इकडूनच. मला पण घेऊन जाते. सो वेट करतो आम्ही ट्रेनचा. लेट आहे ट्रेन ना? 10-15 मिनिटं लेट आहे. मुंबईत पाऊस असल्यामुळे काल तर गाडी 8ची रात्री 2ला आली. आपलं टेन्शन होतं, आपली पण लेट होती की काय, पण त्यामुळे सो लेट झाली तरी काय नाही. घर बॅक साईडलाच आहे आमच्या स्टेशनच्या. सो जाऊ शकतो आम्ही. बॅग्स काउंट करते अहिल्या. ती राहिली ना मागची. ये आपण किती जण काउंट कर. ये स्वतःला पण मोजते बरोबर. जिजूवर गेली, श्वेतावर गेली नाही. हुशार आहे ना. असताना 80% मेमरी आईची जन्म वडिलाची नाही. सो तुम्ही बघू शकता अहिल्या किती एक्सायटेड आहे. इनफॅक्ट आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत. खूप दिवसापासून इच्छा होती आमची सगळ्यांची जायची. तर फायनली आता निघतोय. 1 नंबर प्लॅटफॉर्मवरतीच ट्रेन येणार आहे. सो ट्रेनचा वेट करतोय. तर मित्रांनो, फायनली ट्रेन आलेली आहे आमची. अहिल्या हाय करतीये. सो येस, भेटूयात ट्रेनमध्ये बसल्यावर. सो फायनली बसलेलो आहोत ट्रेनमध्ये. अजून ऍडजस्टमेंट चालू आहे. थोड्या वेळात बॅग्स वगैरे लावून थोड्या वेळात तुम्हाला भेटू. हाय, चेंज केली तू सोडून. ते TC आले ना जस्ट म्हणून. हो. सो आता जेवायला बसणार आहोत आम्ही. येस. अरे वा, बघूयात काय केलीस. मस्त खायचं प्यायचं काय काय घेऊन आली. पूर्ण खायची प्यायची बॅग आहे. लास्ट वेळचा अनुभव खूप डेंजर आहे. लास्ट अहिल्याची मस्ती चालू आहे. सो बघू शकता सोलापूर स्पेशल शेंगा चटणी, मेथी पराठे, सॉस. रेसिपी मी सांगितली. श्वेताने केलेत मेथी पराठे. कमेंट येस. सो
सो मस्त खाऊन घेतो आता आम्ही, भूक लागली खूप. कसं झालंय? छान झालं ना? छान केले श्वेताने पराठे, मी पण खाऊन बघतो. मावशींनी रेसिपी येस. आणि मावशी झोपती. सो अहिल्या बसलेली आहे वरती, इकडे जिजू आणि इथे मी. श्वेता खाली. पुरेल का तुला श्वेता? आहे बुक पाहिजे तुला? अहिल्या तर रीडिंग करणार आहे मस्त. बुक्स खूप आवडतात. सो येस, आता झोपाची तयारी करतायत सगळे. झोपत जाऊ आता. अनिरुद्ध मला हातरून घालून देतोय छान बघू शकता. अरेंज करून त्याचं आवडीचं काम, स्वच्छता. जिंदाबाद. तर आता झोपणार आहेत सगळे. भेटत द्या. झोपते कुठे? आईला झोपल्याशिवाय नाही. 10:30-11. आईला कोणाला झोपू देणार नाही वाटतं. पूर्ण ट्रेन सारखी राहते वाटेल तिच्या. येस. सो भेटत उद्या. तोपर्यंत गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग श्वेता. गुड मॉर्निंग जिजू. गुड मॉर्निंग अहिल्या. अहिल्याचं गुड मॉर्निंग झालंय म्हणून अशी स्थिती. सो फायनली स्टेशन वरती पोहोचत आहोत. प्लॅटफॉर्म वरती गेल्यावर भेटतो. मित्रांनो, फायनली रेणीगुंटा स्टेशन वरती पोहोचलेलो आहोत आम्ही. लवकर आल्यामुळं अनिरुद्ध म्हणतोय की थांबूया. वेटिंग. हां, ट्रेन लवकर आली आहे खूप. आम्हाला वाटलं लेट होईल, बट लवकर आली आहे. सो वेटिंग रूममध्ये थांबूत थोड्या वेळ, कारण 12 वाजता चेक इन असतं ना. 12 वाजता आम्हाला रूम भेटेल. तोपर्यंत थोडंसं टाइमपास करून नाश्ता करू. येस. तर मित्रांनो, प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती अशा प्रकारचे वेटिंग रूम अवेलेबल आहेत. तासाला 24 रुपये हे चार्ज करतात. जर लवकर तुम्ही आला असाल तर इथे थांबू शकता तुम्ही, कारण हॉटेलचे चेक इनवरती तुम्हाला 12 नंतरच भेटतील. मग दाखवतो कशी आहे वेटिंग रूम. सगळे बसलेत निवांत. इथेच टाइमपास करायचा आहे आम्हाला. हाय श्वेता. किती वेळ बसणार आहे आपण? 2 तास. सो येस, तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. मित्रांनो, आम्ही स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. तिरुमालाला जाण्यासाठी गाडीची सोय करतोय. स्टेशनच्या बाहेर आल्यावरतीच तुम्हाला भरपूर गाड्या दिसतील. तिथूनच तुम्हाला भेटतील गाड्या. तुम्हाला दाखवतो मी. रेणीगुंटा स्टेशनच्या बाहेर आलेल्या तुम्हाला भरपूर गाड्या बघायला भेटतील. बाहेरच लागलेल्या असतात ट्रान्सपोर्टेशनच्या, तिरुमालाला जाण्यासाठी. तसं त्यांच्या देवस्थानच्या पण बसेस आहेत अवेलेबल, तेही तुम्ही यूज करू शकता. बट प्रायव्हेट गाड्या पाहिल्या असतील तर बाहेरच आहेत अवेलेबल. जिजू तिकडे तेच बुक करतोय. सांगताना तुम्हाला काही पण रेट सांगतील, बट तुम्ही बरोबर कमी करू शकता त्यांना थोडंसं बोलून. सो येस, गाडी बुक करतोय आम्ही. थोड्याच वेळात निघूत. स्टेशनच्या बाहेर आल्याला तुम्हाला आपल्या महाराष्ट्रीयन हॉटेल्स पण बघायला भेटतील. सगळ्या आपल्या महाराष्ट्रीयांनीच कब्जा केला इकडे. सांगलीचे पाटील, महाराष्ट्र भवन, महाराष्ट्र भोजनालय. पण याचं जेवण कसं आहे अजून आम्ही ट्राय केलं नाही तर सांगू शकत नाही. सो फायनली वेटिंग रूममधनं आता आराम करून मस्त फ्रेश होऊन आता निघालो आहे आम्ही. बाहेर गाडी ठरवली आहे, तुम्ही बघितलाच मगाशी. तर इथून रेणीगुंटा स्टेशनवरून 1.5 तास लागतो, 1 ते 1.5 तास. जर तिकडे तिरुमालाच्या इथे चेकिंग असतं, बॅग चेक करतात, तिकडे जास्त गर्दी असेल तर जास्त टाईम पण लागू शकतो. बट एक नॉर्मली 1.5 तास तर लागतोच. सो आता मस्त कॉफी पिणार आहे. आलेला आहे कॉफी आहे. हीच ती जागा दोघं बसलेत ना, त्याच जागेवरती गेल्या वर्षी आपण आलो होतो. आणि तिथं आईला डान्स केली होती, ती टकलू होती, तिचे जावळ काढायला आपण सगळे आलो होतो. पूर्ण तिथे सगळे होते नव्हते, मामा लोक सगळे भैया सोडून सगळे आले होते. आणि हीच ती जागा जिथं पूर्ण टाकून आपण खाली बसलो होतो आणि आईला डान्स करत होतो. तो क्लिप तू ऍड कर. तो रील मी ऍड करेल. रील बनवलेली त्याची. रील बनवला होता मी. तो रील मी ऍड करेल. तेव्हा आईला मस्त टकलू टकलू लहान होती. सो हीच ती जागा तुम्हाला मी दाखवेनच. याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल.
या ठिकाणी बघू शकता गाडी आलेली आहे, सामान भरतायत सगळं. गोविंदा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. येस, सो निघालो आम्ही फायनली. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. जर तुम्ही तिरुपतीला येत असाल तर इकडे ऑनलाईन पेमेंट घेत नाही आहेत, तर कॅश कॅरी करा, नाहीतर प्रॉब्लेम क्रिएट होतील. बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट ऍक्सेप्ट केलं जात नाही, त्यामुळे तुम्हाला कॅश कंपल्सरी लागते. येस, सो कंपल्सरी कॅश जवळ ठेवा, कारण भरपूर ठिकाणी इथे ऑनलाईन पेमेंट ॲक्सेप्ट करत नाही आहेत. सो आम्हाला इथेच प्रॉब्लेम झाला, त्यामुळं ATM मध्ये थांबलो आम्ही कॅश काढण्यासाठी. जवळजवळ 70 ते 80% ठिकाणी इकडे कुठेच कॅश ऑनलाईन पैसे घेत नाही आहेत. सो यस, कॅश जवळ ठेवा. सो यस, श्वेताला खूप भूक लागलेली म्हणून थांबलो आम्ही शेवटी. मावशींना पण भूक लागली, मावशींना पण भूक लागलेली. भूक लागली म्हणून. सो इथं येऊन डोसा उत्तप्पा ना खाया तो क्या खाया. यस, सो बघू शकता खूप सुंदर हॉटेल आहे, तुम्ही पण इथे येऊ शकता. इडली का डोसा. नाश्त्यासाठी आम्ही इथं खालीच थांबलेलो आहोत वरती जायच्या आधी, कारण की मागच्या वर्षीचा खूप डेंजर अनुभव आहे. वरच्या साईडला थोडंसं जे फूड आहे क्वालिटी ती एवढी म्हणजे टेस्ट वगैरे नाही आहे, टेस्ट एवढं नाही आहे. आपण इव्हन आपल्या महाराष्ट्रात वरच्यापेक्षा जास्त चांगला इडली आणि सांबार मिळतो, म्हणून आम्ही आज खालीच ट्राय करणार आहोत. जर चांगलं असेल तर तुम्हाला हे हॉटेल मी नक्की रिकमेंड करेल. जर तुम्ही तिरुपतीला जाणार असाल आणि तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगू. ठिकाणी बघू शकता श्वेताचा आणि मावशींचा डोसा आलेला आहे, मसाला डोसा. छान आहे, टेस्ट मस्त आहे. टेस्ट कशी आहे? छान. श्वेताला तर आवडला आहे. मी उत्तप्पा मागवलाय, प्लॅटर मागवली आणि जिजूनी प्लेटर मागवलाय. सो बघूयात आमचं कसं लागतंय. माझा ऑनियन उत्तप्पा आलेला आहे आणि जिजूचा सेट डोसा. टेस्ट तर छान आहे. या हॉटेलची एक स्पेशल डिश आहे प्लॅटर. यामध्ये शिरा, डोसा, एक इडली, एक वडा, पायनॅपल शिरा. रिकमेंड करत होते पायनॅपल शिरा, उपीट, डोसा, चटणी, सांबार. सो यांचा स्पेशल डिश आहे, त्यांनीच रिकमेंड केलं आम्हाला. सो हॉटेल तर चांगलं होतं, बट जेवण ठीक होतं. हॉटेल चांगलं होतं बसण्यासाठी, बट जेवण ठीक होतं, ॲव्हरेज होतं. बट वरती जसं भेटतं त्यापेक्षा तर खूप चांगलं होतं. सो हॉटेल मेरिडियन इथे तुम्ही खाऊ शकता, चांगलं हॉटेल होतं. सो फायनली नाश्ता करून आता निघालोत आम्ही इथून. जवळजवळ हा नाश्ता कमी जेवणच झालं आमचं. आता इथून 1 तास लागेल आम्हाला, आणि चेकिंगला किती टाइम लागतो त्याच्यावर डिपेंड आहे. सो या ठिकाणी चेक पॉइंट आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला गाड्या थांबून आपल्या बॅगा चेक करावं लागतं, कारण की काही व्हेज नॉनव्हेज फूड आणि बॉटल सुद्धा अलाउड नाही आहेत वरती पाण्याच्या. प्लास्टिकच्या बॉटल्स नॉट अलाउड. सो इथून चेक पॉइंटला आपण उतरून सगळ्या बॅगा काढाव्या लागणार आहेत. लास्ट टाइम खूप हैराण झालो होतो आम्ही, कारण की खूप लोक होते, बॅगा पण खूप होता. त्यामुळे आम्ही ठरवून मी, अहिल्या आणि अनिरुद्ध यांच्या तिघांमध्येच एक बॅग घेऊन आलो. सो फायनली चेकपोस्टवरती गर्दी खूप कमी होती, त्यामुळे लवकर स्कॅनिंग झालं आमचं. आता निघूयात आम्ही पुढे. हा स्पॉट असा आहे की इथं देवाची प्रतिमा दिसती. आता एक मुखचेहरा दिसतो आणि हा स्पॉट इथे आहे. तुम्हाला जर दिसत असेल, हे बघा क्लिअरली दिसतोय. हा तुम्हाला दाखवते मी. हे बघा इथे आहेत. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. येस, वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. आला जिजू. हसला मग त्यांनी हसला
हसावं, मला बघून काला हसला. एक सेकंदात होते, 1 सेकंदात. सो झाली बुक भेटली, रूम भेटली. आपले 2 बुकिंग आहेत ना रूमची. दोन्ही घेतला, दोन्ही चेक केलो. जी जवळ येते ती घ्यायची. तसं बी पैसे जाणारच. एक मावशींच्या नावाने आणि एक माझ्या नावाने. सो याचं प्रोसेस कसं असतं जिजू? प्रोसेस कसं असतं याचं? प्रोसेस असं असतं की आपण ऑनलाईन याचं 2 महिन्यापूर्वीच बुकिंग करायचं, 3 महिन्यापूर्वी. आणि त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून. पण त्यासाठी तो दर्शन तिकीट असणं कंपल्सरी आहे. विदाऊट दर्शन तिकीट तुला फक्त अकोमोडेशन मिळत नाही. दर्शन तिकीट झालं तरच अकोमोडेशन मिळतं. अकोमोडेशन कंपल्सरी प्री बुक करूनच यायचं, कारण इथं आल्यानंतर मिळण्यासाठी तुला खूप वेळ रांगेत वाट बघत उभा राहायला लागतं. आणि भेटेल का नाही गॅरंटी पण नाही, त्याची गॅरंटी नाही. आणि इथं आल्यानंतर तुमचा जर रिझर्वेशन स्लिप आहे, रिझर्वेशन स्लिप घेऊन CRO सेंटरला जायचं. जिथं सेंट्रली ते स्कॅन केल्यानंतर ऑटोमॅटिकली अलोकेट होतं तुम्हाला की तुम्हाला कुठं मिळालेलं आहे. ते तुम्हाला ते मेसेज थ्रू कळवतात की तुमची रूम कुठं आलेली आहे. येस. पण ह्यावेळेला आमचं तिकीट जरा वेगळं असल्यामुळे दर्शनाचं आम्ही वर आलो. पण नेक्स्ट टाइम पासून बेटर आहे की तुम्ही खालीच रूम बुक करा, खालीच फ्रेश वगैरे व्हा, कारण की ट्रेन लवकर येते. व्यवस्थित फ्रेश होऊन नंतर रात्री 12पर्यंत इथं गाड्या अलाउड असतात यायला. सो 11ला वगैरे निघालं तरी चालतं ज्यांचं रात्रीतून दर्शन असेल, किंवा मोस्टली 4ला 9ला असेच दर्शनाचे टाईम आहेत, किंवा सकाळचे दुपारचे असे. तर बेटर आहे की तुम्ही खालीच रूम बुक करत जावा, इथं येऊन ही झंझट पडत नाही. आम्ही याच्यासाठी केलं की आमचं पहाटेचं दर्शन असल्यामुळं आम्हाला वर करायचं गरज. आणि दीदी जिजू आणि आईला स्पेशल दर्शन आहे, ते काय स्पेशल आहे ते आम्ही तुम्हाला रूमवर गेल्यावर सांगतो. बाय. सो भेटूयात रूम वरती. रूम कुठे? ड्राइवर होते खूप चांगले, बहुत अच्छे हैं, ड्राइवर बहुत है. इनका नंबर informative ले लो. आपका नंबर बताओ. बोलो. सर 9000878548. डेफिनेटली इनको कॉल करो आने के बाद. ये बहुत अच्छे से गाइड करते हैं और सर्विस भी एकदम फेयर प्राइस पे देते हैं. हमें बहुत गाइड किया इन्होंने. सो खूप चांगली सर्व्हिस दिली यांनी, आणि सगळं आम्हाला माहिती पण दिली, हेल्प केली भरपूर. सो यस, आम्ही त्यांनाच उद्या संध्याकाळी आम्हाला कालच वगैरे सगळं करून स्टेशनवर ड्रॉप करेपर्यंत मी त्यांना बुक केलेलं आहे. आणि खूप छान स्पॉट्स दाखवतात की इथं. मगाशी तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेल की त्यांनी एक मूर्ती प्रतिकृती कशी दिसते त्या जागेवर थांबून देखील दाखवलं. कुठलीच गाडी थांबत नव्हती, पण भैयांनी बरोबर ते थांबवलं होतं. सो जे तिरुपतीला येतील, ज्यांचं काहीही प्लॅन नसेल, तुम्ही त्यांना कॉल करून सांगा, ते स्टेशनवरतीच तुम्हाला पिकअप करायला येतील. पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस त्यांची आहे तिकडे. तर कौस्तुभम रेस्ट हाऊसमध्ये आम्हाला रूम अलॉट झालेत, बघू शकता तुम्ही. सो या ठिकाणी बघू शकता, ज्याच्या नावावर रूम अलॉट झाली आहे तोच माणूस लागतो. आधार कार्ड कंपल्सरी लागतं, ओरिजिनल आधार कार्ड लागतं. आणि सो रूम घेताना कंपल्सरी ओरिजिनल आधार कार्ड जवळ ठेवा. ट्रेडिशनल लुक मी केलेला आहे. आता दर्शनाला निघतोय आम्ही. माझं मावशींचं दर्शन आता आहे, आणि मावशींचं दर्शन पहाटे 2 वाजता. रात्री 2. पहाटे 2. काय घातलं? लुंगी. सो इथलं ट्रेडिशनल आउटफिट आहे, लुंगी आणि व्हाईट शर्ट. शर्टला थोडी इस्त्री कमी आहे, पण ठीक आहे, सगळीकडे तसेच गबाळे. सो येस, आता तिकडे फोन तर अलाउड नाहीये. सो इथून आता मी निघून फोन मी इन्व्हेस्ट होणार आहे तिकडे. सो भेटूयात आल्यावरती, दर्शन झाल्यावर मी तुम्हाला सांगेन कसं होतं एक्सपिरियन्स. मावशी आणि श्रेयस या ठिकाणी दर्शनाला जायच्या आधी फ्रेश होताना दिसतात, चहा घेत आहेत. कसा आहे चहा? आणि मी आणि अनिरुद्ध आता चाललोत आमच्या रूम वरती झोपायला. सो श्रेयस बाय, छान दर्शन घेऊन या. नवस बोला. लक्षात ठेवा काय बोललो ते नवस लक्षात ठेवा. मोस्टली हेच होते की आपण जे बोलतो ते विसरतो नवस. का नाही अनिरुद्ध? तर मित्रांनो, फायनली दर्शन झालेलं आहे. रूमवरती येऊन सगळ्यात आधी फ्रेश झालो, आणि 4 वाजता काहीतरी निघालेलो आम्ही. आता 10 वाजलेत. वेळ लागला दर्शनाला, बट वर्थ होतं. जेव्हा आपण गाभाऱ्यात एंटर करतो तेव्हा जी पॉझिटिव्ह वाईब येते, म्हणजे असं एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. सो वर्थ होतं दर्शन. आणि आता थोड्याच वेळात दीदी जिजू निघतील, त्यांचं 2 वाजता दर्शन आहे. स्पेशल दर्शन आहे. ते स्पेशल काय आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही सांगू. सो इथं गंधाची सोय केलेली आहे देवस्थानमध्ये. सो जिजू गंध लावतोय.
आणि आईला तुझा फ्रॉक दाखव. मस्त ट्रेडिशनल वेअर मध्ये तयार झाले. आईला बघा. हाय, से हाय. कशी दिसायली तू? छान छान. किती मस्त दिसते बघा. आणि आईल्याची मम्मा ट्रेडिशनल वेअर मध्ये तयार झालेत मस्त तिघं. 2 वाजता दर्शन आहे. आता 12 वाजता निघावं लागणार आहे आम्हाला. येस. सो मगाशी तुम्हाला म्हणतो की स्पेशल दर्शन का आहे, तर आता जिजू आणि श्वेता सांगतील ते स्पेशल काय आहे. येस, काय झालं होतं 1.5 वर्ष स्पेशल झालं. दर्शन काय आहे तर आमचं ॲक्च्युली अहिल्याच्या इच्छेमुळे हे स्पेशल दर्शन आम्हाला मिळालेलं आहे. तिची खूप इच्छा होती की श्रीनिवासाला यायचं आणि त्यातूनही श्रीनिवासाला फक्त दर्शनाची सोय म्हणजे इच्छा श्रीनिवासाने पूर्ण केली नाही, तर जो सर्वात महत्त्वाचा लकी ड्रॉ जो असतो तो जो सुप्रभातम दर्शन आहे तर ते आम्हाला अहिल्यामुळंच लागलं. लिटरली म्हणजे त्याची हकीकत अशी की आम्ही 9 ते 14 महाबळेश्वरला गेलो होतो ट्रिपला. त्या ट्रिपमध्ये अहिल्याने रोज एवढ्या वेळा म्हणलं की मला श्रीनिवासाला जायचं आहे, पप्पा मला श्रीनिवास गोविंदाला जायचं आहे, मला असं ती ट्रेनमधून जायचं आहे, घेऊन चल ना. आणि तिने एवढं कळवळून मागं लागली होती. आणि आम्ही ज्यावेळी सोलापूरला येत होतो त्यावेळी तर तिने 1 तास कंटिन्यू श्रीनिवास गोविंदा हे गाणं ऐकत होती. आणि आम्ही सोलापूरला आल्यानंतर 19 तारखेला ती खूपच मागं लागली की मला श्रीनिवासाला जायचं आहे. मग आम्ही ऐकत नाही म्हणून तिला वाटलं की श्याममामा नेहमी श्रीनिवास गोविंदाला जातात, त्यामुळे ती श्याममामाला म्हणजे रिक्वेस्ट करू लागली की श्याममामा मला घेऊन चला ना श्रीनिवास गोविंदा. तो व्हिडिओ तुला देते, तू टाक. तो व्हिडिओ तुला देतो. आणि 19 तारखेला तिने म्हणली. 20 तारखेला आम्ही लकी ड्रॉचा फॉर्म भरला आणि 21 तारखेला आमचा लकी ड्रॉ लागला. आणि कुठं बसायचंय तुला? सोबत बसायचे श्रीनिवास गोविंदाला. कुठं जायचंय? श्रीनिवास गोविंदाला कुणासोबत जायचंय? श्याममामा सोबत. कशामधून जायचंय? ट्रेनमधून. हा, ट्रेनमधून. ट्रेन मधून. हा, बर मग तू सांगते श्याममामाला काय सांगते? श्याममामा आज हुंडा की श्रीनिवास गोविंदाला. बर. आणि 1.5 वर्ष झालं आम्ही त्या सेवेसाठी अप्लाय करत होतो, सुप्रभातमच्या लकी ड्रॉसाठी, पण लागत नव्हता. ती 19 तारखेला एवढं बोलायला लागली की आम्ही अक्षरशः देवाला म्हणलो की देवा आमच्यासाठी नाही तिच्यासाठी तरी आम्हाला बोलवून घे. आणि दुसऱ्या दिवशी अनिरुद्धला मेसेज आला की तुम्ही सिलेक्ट झालेला आहात म्हणून लकी ड्रॉला. सो येस, श्वेता आणि जिजू निघालेले आहेत. दीदी जिजू अहिल्या मस्त ट्रेडिशनल वेअरमध्ये तयार होऊन आता मंदिराकडे निघालेले आहेत. 2 वाजता त्यांचं दर्शन सुरू होईल आणि मे बी त्यांना पहाटच होईल येण्यासाठी. सो खरंच खूप लकी आहेत ते, त्यांना एवढं छान संधी भेटतीये. कारण एक पवित्र विधी असते ती प्रत्यक्षात बघायची संधी भेटते. कारण नॉर्मली आपण जातो तर आपल्याला 10 सेकंद पण तिथे थांबता येत नाही. 10 सेकंदात आपलं दर्शन घेऊन पुढे पाठवलं जातं, बट त्यांना प्रत्यक्षात ती विधी बघण्याची संधी भेटतीये. सो खरंच ते खूप लकी आहेत आणि ऑल क्रेडिट गोज टू अहिल्या. तर मित्रांनो, आजच्यासाठी इथेच थांबूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग म्हणून थोडीशी इन्फॉर्मेशन पण भेटली असेल आणि हा ब्लॉग पण तुम्हाला आवडला असेल. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.